बर्थडे यायला लागलाय, 1 तारखेला आहे. काय करणार? काय करायचंय? मला काय घेणार गिफ्ट? कशाला काय गिफ्ट घ्यायचंय अजून? काहीच घेणार नाही गिफ्ट बर्थडेला माझ्या? कायच नाही गिफ्ट गिफ्ट काय नाही. का? कशाला? इथं रेंज नसते, काय नसते, नेटवर्क नसते, काय गिफ्ट नाही. बर्थडे काय कोणाला दाखवायचं? दाखवायसाठी बर्थडे करायचा. आम्हा माझं मन नाही होय मला. काय म्हणाला? मला गिफ्टच नाही. बरं ती पोरगी म्हणते आणतो म्हणून, तुम्ही तरी. तिला काय कळतंय अजून? तिला काय कळतंय म्हणजे लय कळतंय सगळं ती. आहे का नाही शोना? एवढंच असून गिफ्ट आणतो म्हणते. तुम्ही बघा. काय नाही, इथं मागच्या वेळेसच गोव्याला गेलं त्याच अजून पैसे हे झाले नाहीत. लगेच आलं तर अजून दुसरंच. काय झालं नाही? अजून कुठं फिटले त्याचे पैसे? व्याज घेऊन हे केलं होतं. त्याचं EMI बाकी आहे. दरवर्षीच आहे. 1 वर्षी जायचं फिरायला, मजा करायची 4 दिवस आणि वर्षभर पैसे फेडत बसायचे. मग 4 दिवस माझ्यासाठी तर 30,000 रुपये घालवलेत. होय. मग काय? आणि 30 वर्षात नाही एकदा नाही फिरायला. 30 काय अशी काय झाली काय 60 वर्षाची तू? मग सांगा काय घेणार मला? काय नाही, ह्या वेळेस काय नाही घ्यायचं. का? काय का? काय घ्यायचं नाही म्हणले, काय घ्यायचं नाही. वर्षात एकदा नको होय काय? वर्षात ना असे 10 सण येतात, काही येतंय का 10 वेळेस घ्यायचं काय तुम्हाला? मग बर्थडे काय दरवर्षी येतोय? दर महिन्याला येतोय? दर महिन्याला येते. असं कुठला सण येते दरवेळेस? मग दर महिन्याला काय येते? वर्षालाच येते. तर वर्षातून 10 सण असतेच, नाही तर काही असते, लग्न असते, काय असते. नाही मला काय. मग काय बायका बघा जावा. काय दुसऱ्यांचं नको सांगत जाऊ मला. नवरा पण सगळं घेतात त्यांना माहिती, फिरायला नाही द्यात. त्यांच्या घरचं तुला काय माहिती? आपलं आपलं बघाय, दुसऱ्याचं बघायचं नाही. बघ त्यांनी कसं केलं, कसं केलं. मग चांगलंच घ्यायचं असतंय. कसं वाटतंय बरं, ते कसं करतात, तसं करतात, असं करतात, असं करतात. ते म्हणलं मग चांगलंच घ्यायचं असते. काही उगाच दुसऱ्यानं हे केलं मला करायचं नाही. दुसऱ्याचं मला सांगू नको. सांगायचंच नाही दुसऱ्याचं मला. काय ते विश पण करायचं नाही माझ्या बर्थडेला. नाही करत. तुला काय बरंच आहे, विश नाही केलं तर बरंच आहे तुला. विश करतच नाही. विश पण करायचं नाही. माझी पोरगी बघ एवढीशी असून म्हणते मम्मा मी तुझा बर्थडे करतो, मम्मा मी केक आणतो म्हणून. तुम्हाला काय माहिती लेकीला? मग काय तोंड वाकडं करायला येते तेवढं. पैसे मला कमावं लागते, तुम्हाला काय घालवायला? उठलं की हे घ्या, हे घ्या, हे आणा. काय तुमचं कर्तव्य आहे ते. कर्तव्य ते. आता काय लाख रुपये पगार आहे काय? मग सांगायला लागले. हातरून होते म्हणून टिकले. हातरून बघूनच पाय पसरावं लागते. होय. हातरून बघूनच पाय पसरावं. करा बेबीन तुम्ही. माझ्या पार्टीमध्ये आहेत ना, आपण ना पिझ्झा खायला जाऊ. बर्गर पण खाऊ. खावा. जिलेबी बस माझ्या हॅपी बर्थडेला ना. सगळं बंद असतंय, बंद असतंय. काय खालताय जिलेबी? का बेबी आपण जाऊ. पप्पाला घ्यायचंच नाही. बघ कसा करतोय आपल्या दोघींना. बघा किती दात आहे. काय नाही रडवलं त्या पोरीला पण. बघा खरं सांगा ना, काय घेणार मला बर्थडेला? काय नाही ह्या वेळेस काय नाही बोलतो. ही साडी घेतली, ही साडी 4 वर्ष झालं घेतली. म्हणून आजपर्यंत राहिली. मग मीच काय साड्या रोज घालते होय. कपाट भरलंय साड्यांचं तरी अजून. कपाट भरले तेवढंच दिसते तुम्हाला. त्यातल्या किती साड्या तुम्ही घेतल्या? सगळे मीच घेतलेले. कुणी बाकीच्या घेतले. फक्त तुम्ही घेतले का साडी? एक तरी आठवते का साडी? मग दरवर्षी त्या सेलची वाट बघायची. सेल आलाय की साडी घ्यायची, सेल आलाय की साडी घ्यायची. मग एकदमच घेते की 10-12 सेल मधल्या.
हा एकदम 10-12. यावेळेस 6 घेतल्या, 6 झाले की मग महिन्यातून 2 सण आलं तरी 1 सण आला तरी. हो सांगितल्या म्हणे. त्याची शिलाई पण द्यायला लगेच हे होते. मग एवढं शिवण क्लास लावते म्हटलं तर नको नको, कशाला शिवण क्लास? हा आणि शिलाई द्यायला लगेच असतो. नुसतं तुझ्या ब्लाऊज साठी शिवण क्लास लावून मशीन घ्यायची. मग मग माझं जर झालं वर्षात नाही म्हणते तर 2-3 हजार रुपये होत असतील ब्लाऊजचं. तेवढंच वाचतात की मशीन घेतल्यावर. मशीन घेतल्यावर तेवढं हाय की सोना, माझ्या बेबीला पण ड्रेस शिवेल मी. बाबडे बर ड्रेस का? बर ग्रीन कलरचा ना आपण शिवू काय? गप टकलू. टकलू नाही म्हणायचं माझ्या बेबीला, माझी शोना आहे. कोण आहे टकलू? खरं सांगा, शेवटचं विचारते. खरं सांगतोय मी, पण शेवटचं सांगतोय. नाही घेणार? नाही. मग मला विश पण करायचं नाही, मला विचारायचं पण नाही, कळलं काय? नाही विचारायचं नाही. निवांत 10 वाजेपर्यंत झोपून राहतो त्या दिवशी. बर विश केलं ना मग सांग तुला. सांग. कोणाला सांगणार आहे? कोणाला सांगणार आहे? विश केल्यावर सांगते. तर चला मित्रांनो, आमची खरोखरची भांडणं नव्हती. आम्ही असाच व्हिडिओ काढत होतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.